सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान। वर्षामागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे, परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे। सावित्री सावित्री सावित्री, ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप। अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान। सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री। नाही छबुराव काका, असं नका करू, हरी काकांना नका मारू। हरीच्या आधी हिला देवा घरी पाठवा। देवांच्या नाराज होण्याची सुरुवात हिच्याचमुळे झाली होती। संपून टाका हिची जीवन लीला। नाही छबुराव महाराज, नाही। छबू महाराज, हिला माफ करा। अरे हिला सोडून देऊ, जिच्या जन्माच्या दिवशी आम्हा सवर्णांचा पराभव झाला होता। छबुरावाच्या आज्ञेचा सन्मान करा आणि ह्या मुलीची जीवन लीला संपून टाका। आजी उठ ना, आजी आजी उठ ना गं, आजी आजी। बाबा 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 बाबा। भाऊ, हे काय झालं? यापेक्षा मोठा अनर्थ तर होऊच शकत नाही। आता इथे पापडी मिटता क्षणी पाटील येईल आणि दुसऱ्या पापडीपूर्वी पोलीस, आणि आपण सगळे कैदी होऊन जाऊ। आजी आजी। आता पोलीस एक तर तुमचं ऐकणार नाहीत आणि नाही दुसऱ्या कोणाचं। आता ते ऐकतील तर ते फक्त आणि फक्त खंडोजीचं, ज्याने मिशनरीला जमीन देऊन त्यांना आपल्या बाजूने वळवलंय। आजी। आता काय विचार करताय? निघा, पळा इथून। आजी 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 उठ ना। अरे का? अहो सोडा अरे त्यांना, ऐका तर! सोडा त्यांना। ते समजदार आहेत म्हणून इथून पळून गेले। आता आपण ही हुशारी दाखवून इथून पळून जाऊया, नाहीतर पोलीस आले ना तर कारागृह आणि आपल्यातलं अंतर आजच संपून जाईल। भाऊ चला इथून, लवकर चला। आजी 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 उठ ना। आई साहेबा, आजी आई साहेबा, उठ ना आजी, आई साहेबा। उठ ना गं। आता काय होईल श्री? आता काय होईल? किती वेळा मी तुम्हाला विचारलं होतं काय युक्ती आहे, काय उपाय आहे, परंतु तुम्ही मला कधीच काही सांगितलं नाही। अहो जर सांगतच नाही तर विचारता कशाला? किती वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्तीचा मोह वाईट असतो म्हणून, परंतु तुम्ही पंतोजीच्या नजरेत नायक होण्यासाठी एवढ्या जोशमध्ये येता की भानत विसरून जाता। मला सांगा काय गरज होती तुम्हाला त्या सावित्रीला मारण्याची? हा, पंतोजीने शेतसारा वसूल करण्यासाठी सांगितलं होतं, आपलं जुनं वैर उकरून काढायला नव्हतं सांगितलं भाऊ। मग काय केलं असतं श्रीधर? घाबरून शेतसारा घेणं सोडून दिलं असतं का? अहो एकट्या हरीकडून शेतसारा मिळाला नसता तर कोणतं आभाळ कोसळलं असतं, कोणतं दारिद्र्य येणार होतं? अरे पण तो हरी सुद्धा माझ्याशी मोठ्या आवाजात बोलला होता। उद्या पोलीस येतील तेव्हा ते त्यांच्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलतील, मग त्यांच्यावर सुद्धा मारेकरी सोडणार? आता तुम्ही लाख प्रयत्न करा त्या दरोगाला समजावण्याचा, परंतु आता तो तेच करणार जे खंडोजी बोलणार। आणि तसंही पंतोजीचा आणि दरोगाचा 36चा आकडा आहे, तो विसरला नसेल। सगळ्या गोष्टी लक्षात असतील त्याच्या। आता तो घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा सूड घेईल। तुम्ही आणि पंतोजींनी खंडोजींच्या कुटुंबाला धोबीपछाड करण्यासाठी काय काय नव्हतं केलं, तो खंडोजी सुद्धा काहीच विसरला नसेल, सगळं लक्षात असेल त्याच्या। आता तुमच्या अडकलेल्या मानेवर सगळ्यात आधी वार खंडोजीच करणार बघा। श्रीधर, या संकटातून वाचण्याचा काहीतरी मार्ग असेल? फक्त एकच उपाय आहे। कोणता उपाय? लवकर सांग, मी सगळे उपाय करायला तयार आहे। सगळ्या शेतकऱ्यांची घरं, जमीन, सगळं काही परत देऊन टाका आणि त्यांची माफी मागा, बस। माफी?
मी सदाशिव पंतांचा मेहुणा त्या मागासलेल्यांची माफी मागणार. होय, माफी मिळाली तर समजून घ्या नवीन आयुष्य मिळेल, आणि माफी नाही मिळाली तर समजून घ्या आयुष्यभर कारागृहात तळत बसावं लागेल. तसंही तुम्ही आणि पंतोजींनी नायगावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास दिलाच आहे. ते या संधीला आपल्या हातातून जाऊ देणार नाहीत. ते या संधीचा लाभ नक्कीच उचलतील. जोपर्यंत ते तुम्हाला कठोरात कठोर शिक्षा देत नाहीत तोपर्यंत ते शांत नाही बसणार. त्यामुळे यावर फक्त एकच मार्ग आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागायची आणि त्यांना त्यांची शेतजमीन परत देऊन टाकायची. बस. या वैद्यजी, या. या वैद्यजी, या. द्या, मला द्या. काठीच्या मारामुळे यांचा रक्तदाब वाढलाय आणि यांच्या हृदयाचे ठोके सुद्धा. आघात फार खोलवर आहे, त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आहेत. काही चिंता करण्यासारखं तर नाहीये ना? रोगी पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत चिंतेचा विषय तर आहे. या औषधांना गरम पाण्यात मिसळून हृदय आणि डोक्यावर लेप लावा. हो वहिनी, मी पाणी गरम करून घेऊन येते. हो, लवकर आण. वैद्यजी, आईला केव्हापर्यंत शुद्ध येईल? जखम फार खोलवर लागले का? जखम तर फार मोठी नाहीये विठू, परंतु या वयात लहान जखम सुद्धा मोठी होते. म्हातारं शरीर छोटा आघात सुद्धा सहन करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांची चेतना परत येत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. परंतु तू काळजी करू नकोस. खंडेरायाच्या मनात असेल तर सगळं काही ठीक होईल. खंडेरायाच्या मनात काय आहे हे मला माहिती नाही, परंतु माझ्या आईला जर काही झालं तर मी गप्पा नाही बसणार. पंतोजींच्या वाड्याला आग लावून टाकेन, जाळून टाकेन, सगळं काही स्वाहा करून टाकेन सगळं. असं बोलू नये. यावेळी आपल्याला फक्त आईचा विचार करायचा आहे. आपल्यासाठी आपली आई ठीक झाली तर सगळं काही ठीक होईल. का पंतोजींची यात काहीच चूक नाहीये? आपण त्यांना असंच सोडून द्यायचं? पंतजींची चूक तर आहेच, यात काहीच वाद नाही. परंतु तरीही हिंसा हे कोणत्याही समस्येचं उत्तर असू शकत नाही. शांती सुद्धा उत्तर नाहीये. जर असती तर हजारो वर्षांच्या परिश्रमातून आणि त्यागातून आली असती. परंतु आजपर्यंत आपण आपल्या श्वासांनी त्यांच्या शरीरात प्राण फुंकले आहेत. त्यांना कधी या गोष्टीची जाणीव झाली का? त्यांनी कधी या गोष्टीचे आभार मानले नाही ना? नाही, कधीच नाही मानले. त्यापेक्षा त्यांनी आपला त्याग आणि बलिदानावर आपल्याला शिव्या दिल्या, धिक्कार केला. परंतु त्यांना माहित नाही आपण जी मेहनत त्यांच्या सेवेत लावली ती प्रतिशोधासाठी लावली तर त्यांची काय अवस्था होईल. या समाजात तोंड दाखवायला जागा शिल्लक नाही राहणार. संपून जातील ते सगळे. विठू, तुझा राग योग्य आहे, परंतु तू त्यासाठी जे करायला बघतोयस ते योग्य नाहीये. पाटीलजी बरोबर बोलतायत. आपण मागासलेल्याने खूप त्रास सहन केलाय आणि एक दिवस या सवर्णांना सुद्धा या अत्याचाराचं उत्तर द्यावंच लागेल. परंतु त्यासाठी योग्य वेळीची वाट बघ विठू. आता यावेळी आई साहेबांची देखभाल करणं आणि त्यांची सेवा करणं हे जास्त गरजेचं आहे. वैद्यजी, आईशिवाय आमचं जीवन अपूर्ण आहे. काहीही करा, काहीही करा, परंतु आमच्या आईला वाचवा. चिंता करू नका पाटील. खंडेरायाच्या मनात असेल तर तुमची आई एकदम व्यवस्थित होईल. हे खंडेराया, सासूबाईंची रक्षा कर रे. सावी, कुठे चाललीस? ऐक तरी. माझी आजी तर मला वाचवायला आली होती, मग तिला शिक्षा का मिळाली?
सगळे म्हणतात की मारणाऱ्यापेक्षा मोठा वाचवणारा असतो. मग माझी आजी तर मला वाचवत होती, तर तिला शिक्षा का मिळाली? खंडेराया, तुझ्याकडून फार मोठी चूक झालीये. मग आता तू लवकरात लवकर माझ्या आजीला बरं कर आणि तुझ्या चुकीला सुधरव. बोल ना, तू माझ्या आजीला बरं करशील ना? बोल ना खंडेराया, तिला पुन्हा स्वस्थ करशील ना? माझ्या आजीला पहिल्यासारखं बरं कर देवा, बरं कर. ते फार चांगली आहे. ती माझ्याशी कधी बोलत नाही, परंतु मला माहितीये ती माझ्यावर खूप प्रेम करते. तिला पुन्हा स्वस्थ कर, पुन्हा पहिल्यासारखं कर. अहो, वैद्यजी काय म्हणाले? वैद्यजी म्हणाले चिंता करण्याचं काही कारण नाहीये. सावी कुठे? सावी आई, ताईने आजीच्या रक्षणासाठी देवाला पाण्यात ठेवलंय. सावीने देव पाण्यात ठेवलेत? वय भाऊजी, वेदरूच्या ऐकल्यानंतर जेव्हा सावी खूप मोठ्या संकटात सापडली होती, तेव्हा सासूबाईंनी तिच्यासाठी देवाला पाण्यात ठेवलं होतं. देव पाण्यात ठेवले होते. आता सावी सुद्धा सासूबाईंसाठी तेच करते. बघालच तुम्ही, आता सासूबाईंना काय सुद्धा होणार नाही, त्या लवकरच बऱ्या होतील. अरे आता काय होईल श्री? प्रत्येक समस्येचं काही ना काही उत्तर असतं. या संकटावर काही उपाय नाहीये? तसे पाहिले तर या जगात काहीच अवघड नाहीये भाऊ. हारलेला खेळ सुद्धा इथे जिंकता येऊ शकतो, परंतु जिंकण्यासाठी जिंकणाऱ्याची सहमती फार आवश्यक आहे. आणि जर तुम्ही या संकटाला जिंकू इच्छिता तर तुम्हाला कर्म करावंच लागेल, आणि तेही तसंच जसं मला वाटतं. तुला जे काही वाटतं ते करायला मी तयार आहे श्रीधर, परंतु मला या संकटातून बाहेर काढ तू. तर आपल्या विजयासाठी आणि त्या खंडोजीच्या पराजयासाठी तयार राहा. परंतु मला काय करावं लागेल? फार छोटंसं काम. शेतकऱ्याच्या नावावर जे काही तुम्ही मागासल्यांकडून घेतलंय ते त्यांना परत करून टाका. परत करून टाकू? होय. अरे कोणत्या तोंडाने परत करू? ज्या तोंडाने घेतलंय. म्हणजे मला म्हणायचंय, ज्या तर्कावर घेतलंय त्याच तर्कावर परत करून टाका. उद्या त्यांना परत बोलवा आणि सांगा देवतांचा आदेश आहे, कारण परमच्या मृत्यूनंतर देवतांचा कोप संपलाय. आता आम्हाला शेतसाराची काही गरज नाहीये. अरे पण त्या खंडूजीचं काय करू, ज्याच्या आईचं डोकं फुटलंय? अरे त्याला कसं समजावू? मला शेतकऱ्यांची नाही, त्याच्या आईची चिंता आहे. त्याचाही उपाय आहे माझ्याकडे. काय? कोणता उपाय? हे बघा भाऊ, साधा उपाय. त्या दिवशी शेतकऱ्यांना मारेकऱ्यांपासून तुम्ही वाचवलं, बस तोच तर्क उचलून सगळ्यांसमोर ठेवा. सगळ्याच्या सगळा दोष मारेकऱ्यांवर टाकून द्या आणि सांगून टाका की मारेकरे पंतोजींची आज्ञा ऐकतात. मी कितीही विरोध केल्यानंतरही त्यांनी खंडोजीच्या आईवर लाठी मारली. तुझं म्हणणं योग्य वाटतंय श्रीधर? होय. हे सगळे लोक तुमच्या बाजूने साक्ष देतील आणि तुम्ही निर्दोष सुटाल. तू अगदी बरोबर बोलला श्रीधर. अरे ते मारेकरी असे कुठे माझे सख्खे आहेत? मी सगळा दोष त्यांच्या डोक्यावर फोडेन. परंतु मी शेतकऱ्यांनी दिलेला शेतसारा का परत करू? अरे ते माझं काय बिघडवणार आहेत? श्रीधर तू जा आणि माहिती काढ तू की यावेळी गावात काय सुरू आहे ते. काय? नाही भाऊ नाही. यावेळी गावात एवढं मोठं संकट आलंय, लोकांमध्ये राग आहे एवढा,
आणि तुम्ही मला त्या मागासलेल्यांमध्ये जायला सांगताय? नाही 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 नाही, मी या अशा वातावरणात माझा बळी द्यायला नाही जाणार. आणि मी पुन्हा तुम्हाला समजावतो भाऊ, देवासाठी तुमच्या डोक्यातून हे शेतसाराचं भूत काढून टाका. जेव्हा कुणावर संकट येतं तेव्हा माझी आजी प्रत्येकाला सहारा देते, सगळ्यांची मदत करते. आजोबा म्हणायचे की गरिबांची सेवा करणं परमेश्वराची सेवा आहे. मग गरिबांची सेवा करणारी माझी आजी, तिला तू बरं नाही करणार का? तू त्याचं रक्षण नाही करणार का? हे देवा, तिला बरं कर, तिचं रक्षण कर. देवा, तिचं रक्षण कर. तू आजपर्यंत नेहमीच या घराला संकटातून बाहेर काढलायस. यावेळी आमचा विश्वास तोडू नकोस खंडेराया. माझ्या आईचा जीव वाचव. तिला बरं कर, तिला ठीक कर, ठीक कर. बाबा, आजी शुद्धीवर आली का? देवा, मी शपथ घेते की जर तू माझ्या आजीला बरं केलंस तर मी पेटत्या निखाऱ्यांवर अनवाणी चालून कुलधर्माचं पालन करेन. बाबा बाबा, आजी शुद्धीवर आली. लवकर चला, आई तुम्हाला आणि ताईला बोलवतीये. चला 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 चला. आई, नाही नाही, मला इथे थांबायला नको. जर आजीची नजर माझ्यावर पडली तर तिची शपथ तुटेल. मी आजीची शपथ तुटण्याचं कारण होणार नाही, कधीच होणार नाही. अहो, असं वाटतंय आई साहेब काहीतरी सांगू पाहतायत. सावी, वहिनी, तुम्ही घाबरू नका. आई कुणाचं तरी नाव घेत आहेत. मला वाटतंय या सिद्धूचंच नाव घेत आहेत. फार प्रेम करतात ना त्याच्यावर. सावित्री, सावित्री कुठं आहे? आई सावित्रीला बोलवते. ही सावी कुठे गेली? सावी, 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 तू इथे का उभी आहेस? आई तुला आत बोलवते. सावी, तुझी आजी आज तुला काहीच म्हणणार नाही. तुझ्या तिथे असण्यामुळे ती नाराज होणार नाही, खुश होईल. तू मला नेहमी विचारायचीस ना की आजी तुझ्याशी का बोलत नाही, गप्पा का मारत नाही, सिद्धू सारख्या गोष्टी का सांगत नाही, मिठाई का बनवून खाऊ घालत नाही, तुझ्याशी प्रेमाने का नाही वागत. सावित्री, ते बघ किती प्रेमाने आवाज देते.
हे शब्द प्रेमाचे आहेत. तुला बोलावते मनापासून. सावी, हा मनातला आवाज आहे. सावी, जा, आईला घट्ट मिठी मार. जा. सावी, सावी, सावी. नाही खंडेराया, मी माझ्या आजीकडे नाही जाणार. जोपर्यंत तिची चेतना परत येत नाही, जोपर्यंत ती पूर्ण शुद्धीत येऊन मला आवाज देत नाही, तोपर्यंत मी तिच्याकडे नाही जाणार. मी नाही जाणार तिच्या समोर. सावी, तू का स्वतःला दोषी बनवतेस? तू तुझ्या आजीची शपथ तोडत नाहीयेस सावी. तिने स्वतःच आपली शपथ तोडली आहे. प्रेमाने, मनातून तुला बोलावते. तू तिचा आवाज ऐकला नाहीस? ऐकलाय बाबा, परंतु आता ती बेशुद्ध आहे. ते काय बोलते तिला काय माहित. मी तिची शपथ नाही तोडू शकत. तुम्हाला तर माहिती आहे ना बाबा, शपथ तोडणं किती अशुभ असतं. मी नाही जाणार. सावी, सावी, चल लवकर चल. बघ, आजी तुला बोलावतीये. आजी शुद्धीवर आली आहे. तिची चेतना परत आली आहे. ती सारखं सारखं आपल्या लाडक्या मुलीला सावीला बोलावतीये. हो हो. पाहिलं सावी, तुझी आजी. सावी, तू तुझ्या आजीवर इतकी नाराज आहेस का की तिला तुझं मुख सुद्धा दाखवणार नाहीयेस? नाही आजी, मी तुझ्यावर नाराज नाहीये, परंतु तू माझं तोंड पाहू नकोस, नाहीतर तुझी शपथ तुटेल आजी. आणि तुला पाप लागेल. ज्ञान कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री, 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 सावित्री.